नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 3 जुलै 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून भीमा नदीमध्ये किंवा उजनी धरणात दौंडच्या विसर्गामध्ये काय फरक पडलाय का, उजनी धरणाची टक्केवारी किती आहे आणि कोणत्या कोणत्या योजना सध्याला किती क्युसेक्शन चालू आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. गेल्या 2-3 दिवसांमध्ये आपण अपडेट दिलं नव्हतं, कारण उजनी धरणाची स्थिती जैशी ती राहिली होती. नदीतून पाणी सोडण्याचं प्रमाणही कमी झालं होतं. जवळपास 10,000च्या आसपास पाणी सोडलं जात होतं. त्यामध्ये बदल काही जास्त प्रमाणात केला नव्हता आणि कॅनलही आहे तेवढाच पाणी चालू असल्यामुळं आपण अपडेट दिली नव्हती. परंतु आता आज सकाळी म्हणजे पहाटे 12 वाजता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा जो 10,000 क्युसेकचा विसर्ग होता तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये कालच्यापेक्षा थोडीशी वाढ व्हायला लागलेली आहे. बंडगार्डनच्या विसर्गाची आकडेवारी अद्यापर्यंत आलेली नाही, परंतु जी आकडेवारी आल्यानंतर तुम्हाला 8:30-9च्या नंतर आणखी एक व्हिडिओ टाकून ती आकडेवारी पूर्णपणे वीर धरणाची आकडेवारी तुम्हाला कळवली जाईल. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 495.5 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 102.34 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 36.68 TMC एवढा झालेला आहे. आणि टक्केवारी बघितली तर गेले 5-7 दिवस झालं उजनी धरण 70-72% आसपास राखलेलं आहे, ठेवलेलं आहे. वारीच्या काळामध्ये पूर परिस्थिती पंढरपूर परिसरामध्ये होऊ नये म्हणून उजनी धरण प्रशासनाने उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडून उजनी धरण बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण ही तसंच आहे, पुढील आणि तीन महिने तरी किमान पावसाचे आहेत. त्यामुळे पाऊस जास्त प्रमाणात पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आणि अचानक 2022 साली जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ही प्रक्रिया राबवली जाते. आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेली धरणाची परिस्थिती चांगली आहे. बरीच धरणं 100% आलेली आहेत. काही अपवाद वगळता धरणाची परिस्थिती थोडीशी कमी प्रमाणात राहिलेली आहे. नीरा बेसिनमधील धरणाची परिस्थिती तशीच आहे. त्यातीलही 2-3 धरणं 100% गेलेली आहेत. नाझरे धरण 100% झालेलं आहे आणि त्या धरणातून कोणत्या क्षणी पाऊस जर वाढला, कोणत्या क्षणी पाणी सोडण्याची शक्यता आहेच. तर सध्याला उजनी धरणातून कालव्याद्वारे 1500 क्युसेक्स, बोगद्याद्वारे 900 क्युसेक्स आणि दुसरी गोष्ट अशी आनंदाची की सीनामाडा उपसा सिंचन आणि दहेगाव उपसा सिंचन ह्या योजना उजनी धरण प्रशासनाने उशिरा का होईना चालू करण्यात आलेल्या आहेत. सीनामाडा योजना उपसा सिंचनमधून 80 क्युसेक्स आणि दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेकचा उचल पाणी चालू केलेलं आहे आणि ह्या पाण्यामुळे त्या भागातील शेतकऱ्याला फायदा होईल. आणि इथून पुढच्या अशा ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.